कायझेन, छोट्या बदलांतून मोठे यश मिळवण्याची जपानी पद्धत. नमस्कार मित्रांनो, मराठी ग्रोथ बुकमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत. मला सांगा, तुम्ही कधी नवीन वर्षाच्या सुरुवातीला मोठे रेझोल्यूशन्स घेतले आहेत का? जसे की उद्यापासून मी रोज 1 तास जिममध्ये व्यायाम करेन किंवा मी उद्यापासून बाहेरील अन्न खाणे पूर्णपणे बंद करेन. पण प्रत्यक्षात काय होते? 2-3 दिवसातच आपला तो उत्साह मावळतो आणि आपण पुन्हा आपल्या जुन्या सवयींकडे वळतो. असे का होते? कारण आपले मन मोठ्या बदलांना घाबरते. जेव्हा आपण स्वतःला खूप मोठे आव्हान देतो, तेव्हा आपला ॲमिग्डला म्हणजे मेंदूचा एक भाग जो भीती नियंत्रित करतो, तो सतर्क होतो आणि आपण ते काम सोडून देतो. पण मग यावर उपाय काय? याचे उत्तर सारा हार्वे यांनी त्यांच्या कायझेन या पुस्तकात दिले. कायझेन ही एक जपानी जीवन पद्धती आहे, जिचा वापर करून तुम्ही कोणत्याही क्षेत्रात यश मिळवू शकता, तेही स्वतःवर कोणताही दबाव न आणता. कायझेन हा शब्द 2 शब्दांपासून बनलाय. काय म्हणजे बदल आणि झेन म्हणजे चांगले, म्हणजेच चांगल्यासाठी केलेला बदल. आजच्या या सविस्तर ऑडिओबुकमध्ये आपण शिकणार आहोत की आरोग्य, काम, पैसा, घर आणि नातेसंबंध या 5ही क्षेत्रात कायझेनचा वापर कसा करायचा. भाग 2. कायझेनचे मूळ आणि मानसशास्त्र. लेखिका सांगतात की कायझेनची सुरुवात जरी जपानमध्ये झाली असली तरी तिची मुळे दुसऱ्या महायुद्धानंतरच्या अमेरिकन व्यवस्थापन पद्धतीमध्ये आहेत. जेव्हा जपान उद्ध्वस्त झाला होता तेव्हा तिथल्या उद्योगांना उभारी देण्यासाठी छोट्या आणि शाश्वत बदलांची पद्धत वापरली गेली. टोयोटासारख्या कंपन्यांनी याला जगप्रसिद्ध केले. पण सारा हार्वे यांनी या पद्धतीला व्यावसायिक स्तरावरून वैयक्तिक आयुष्यात आणले. आपला मन मोठ्या बदलांना शत्रू का मानतो, याचे शास्त्रीय कारण म्हणजे फाईट ऑर फ्लाईट रिस्पॉन्स. जेव्हा आपण ठरवतो की मी उद्यापासून 5 किलोमीटर धावणार, तेव्हा आपला मेंदू याला एक धोका समजतो. त्याला वाटते की हे खूप कष्टदायक आहे आणि तो आपल्याला आळस देऊन थांबवतो. कायझेन याला चकवा देते. जेव्हा तुम्ही ठरवता की मी उद्या फक्त बुटांची लेस बांधून 5 मिनिटे अंगणात उभा राहीन, तेव्हा मेंदूला भीती वाटत नाही. त्याला वाटते हे तर सोपे आहे आणि एकदा तुम्ही बाहेर पडलात की आपोआप तुमचे पाऊल चालण्याकडे वळते. कायझेन म्हणजे स्वतःच्या मेंदूला फसवून प्रगतीची सवय लावण्याची कला आहे. हे पुस्तक सांगते की यश म्हणजे एका रात्रीत घडलेला चमत्कार नाही, तर रोज केलेल्या 1% सुधारणेचा परिणाम आहे. भाग 3. आरोग्य आणि आहार. सूक्ष्म बदल. लेखिका आरोग्याला केवळ वजन कमी करण्या या मर्यादेत पाहत नाहीत. त्यांच्या मते आरोग्य म्हणजे शारीरिक आणि मानसिक सुस्थिती. 1. आहारातील कायझेन. बरेच लोक क्रॅश डाएट करतात, जे पूर्णपणे चुकीचे आहे. सारा हार्वे सुचवतात की तुम्ही जे खातायत ते बदलायच्या आधी कसे खातायत ते बदला. पाणी पिणे. एका दिवसात 4 लिटर पाणी पिण्याचे टार्गेट ठेवण्यापेक्षा प्रत्येक जेवणाआधी फक्त अर्धा ग्लास पाणी प्या. हळूहळू खाणे. जपानमधील लोक 80% पोट भरले की जेवणे थांबवतात. तुम्ही फक्त 1 घास कमी खाण्याची सवय लावा. भाजीपाला. जेवणात अचानक बदल करण्यापेक्षा आवडीच्या पदार्थासोबत फक्त एक हिरवी पालेभाजी किंवा सॅलडचा तुकडा जोडा. झोप आणि विश्रांती. झोप पूर्ण न होणे हे अनेक आजारांचे मूळ आहे. 5 मिनिटांचा नियम. रोज रात्री 10 मिनिटे आधी झोपायला जा. एका आठवड्यात तुम्ही तुमची झोप 1 तासांनी सुधारू शकता. स्क्रीन टाईम. झोपण्यापूर्वी मोबाईल बघणे एका रात्रीत बंद होणार नाही. फक्त झोपण्यापूर्वीच्या शेवटच्या 1 मिनिटासाठी मोबाईल बाजूला ठेवा आणि दीर्घ श्वास घ्या. हालचाल. व्यायाम म्हणजे तासनतास जिम नाही. जर तुम्ही दिवसभर बसून काम करत असाल तर दर तासाला फक्त 30 सेकंद उभे राहा. दात घासताना एका पायावर उभे राहण्याचा प्रयत्न करा. याने तुमचे बॅलन्स आणि कोअर स्ट्रेंथ वाढते. ऑफिसमध्ये फोनवर बोलताना बसण्याऐवजी थोडे चाला. हे छोटे बदल तुमच्या मेटाबॉलिझमवर मोठा परिणाम करतात. भाग 4. काम आणि उत्पादकता. आजच्या स्पर्धेच्या युगात आपण मल्टीटास्किंगच्या मागे धावतो, पण सारा हार्वे सांगतात की हे उत्पादकतेच्या विरुद्ध आहे. 1. डेस्क आणि वातावरण. तुमचा कामाचा टेबल तुमच्या मानसिक स्थितीवर परिणाम करतो. कायझेननुसार तुमचा पूर्ण डेस्क आजच आवरण्याची गरज नाही. फक्त तुमच्या हाताशी असलेल्या पेन्सिल स्टँडची जागा नीट करा. दुसऱ्या दिवशी लॅपटॉपची स्क्रीन पुसा. या छोट्या कृतींमुळे तुम्हाला कामाचा उत्साह वाटू लागेल. 2. टाळाटाळ करण्यावर मात करणे. मोठे प्रोजेक्ट समोर आले की आपण घाबरतो. लेखिका 2 मिनिटांच्या नियमाबद्दल सांगतात. जर एखादे काम पूर्ण करायला 2 मिनिटे लागणार असतील तर ते आत्ताच करा. उरलेल्या मोठ्या कामांसाठी मी फक्त 5 मिनिटे हे काम करेन असे स्वतःला सांगा. जेव्हा तुम्ही 5 मिनिटे काम करता तेव्हा तुमच्यातील फ्लो तयार होतो आणि तुम्ही ते काम पूर्ण करता. 3. मीटिंग्ज आणि संवाद. जर तुम्ही लीडर असाल तर लांबलचक मीटिंग्ज घेण्यापेक्षा स्टँडिंग मीटिंग्ज घ्या. त्या लवकर संपतात आणि अधिक प्रभावी असतात. ईमेल्सचा ढीक साठवण्यापेक्षा रोज फक्त 3 जुने ईमेल्स डिलीट करा किंवा आर्काइव्ह करा. भाग 5. आर्थिक नियोजन, शाश्वत बचत. पैशांच्या बाबतीत आपण अनेकदा उद्या बघू ही वृत्ती ठेवतो.
सारा हार्वे कायझेनद्वारे आर्थिक शिस्त कशी लावायची हे सविस्तर सांगतात. 1. खर्चाचा मागोवा म्हणजे काकेबो. जपानमध्ये काकेबो नावाची बजेटिंग पद्धत आहे. पूर्ण महिन्याचा हिशोब करण्यापेक्षा आज दिवसभरात तुम्ही जो काही खर्च केला, अगदी 1 रुपयासुद्धा, त्याची नोंद एका छोट्या वहीत करा. जेव्हा तुम्ही लिहिता तेव्हा तुम्हाला तुमच्या खर्चाच्या सवयींची जाणीव होते. 2. सूक्ष्म बचत, मायक्रो सेव्हिंग्स. बचत करण्यासाठी तुमच्याकडे मोठे उत्पन्न असण्याची गरज नाही. महिन्याच्या पगारातील मोठी रक्कम बाजूला काढण्यापेक्षा दररोज सुट्टे राहिलेले पैसे एका डब्यात टाका. जेव्हा तुम्ही तुमच्या पैशांकडे आदराने बघता तेव्हा पैसा तुमच्याकडे आकर्षित होतो. 3. खरेदीची मानसिकता. ऑनलाईन शॉपिंगच्या काळात आपण गरज नसताना गोष्टी घेतो. कायझेन सुचवते की कोणतीही वस्तू कार्टमध्ये टाकल्यानंतर 72 तास वाट पहा. 72 तासानंतरही तुम्हाला ती वस्तू हवी वाटली तरच ती घ्या. बहुतांश वेळा तुम्हाला जाणवेल की ती फक्त एक तात्पुरती इच्छा होती. भाग 6. घर आणि पर्यावरण, होम अँड एन्व्हायरमेंट. जपानी संस्कृतीत घर हे केवळ राहण्याचं ठिकाण नसून ते तुमच्या आत्म्याचे आणि मनाचे प्रतिबिंब मानलं जातं. सारा हार्वे सांगतात की जर तुमच्या घरात पसारा असेल तर तुमच्या विचारांमध्येही स्पष्टता असणं कठीण आहे. पण कायझेन पद्धत आपल्याला पूर्ण घर एका दिवसात डिक्लटर करायला सांगत नाही, कारण ते मानसिकदृष्ट्या थकवणारे असते. 1. पसारा आणि मानसिक आरोग्य. जेव्हा आपण घराकडे बघतो आणि आपल्याला सगळीकडे अस्ताव्यस्त वस्तू दिसतात तेव्हा आपल्या मेंदूवर एक अदृश्य ओझे निर्माण होते. याला व्हिज्युअल क्लटर म्हणतात. कायझेन सुचवते की तुम्ही तुमच्या घराला झोनमध्ये विभाजित करा. आज पूर्ण बेडरूम आवरण्याऐवजी फक्त तुमच्या साईड टेबलचा वरचा भाग आवरा. फक्त 5 मिनिटे द्या. जेव्हा तो छोटासा भाग चमकू लागतो तेव्हा तुम्हाला मिळणारा आनंद तुम्हाला पुढच्या भागाकडे नेण्यासाठी प्रेरित करतो. 2. एक कप्पा पद्धत, दी वन ड्रॉअर रूल. आपल्या सगळ्यांच्या घरात असा एक कचरा कप्पा असतो जिथे आपण न लागणाऱ्या चाव्या, जुनी बिले आणि इतर वस्तू कोंबून ठेवतो. कायझेननुसार आठवड्यातून फक्त एकदा हा कप्पा उघडा, त्यातील फक्त 5 टाकाऊ वस्तू फेकून द्या. पूर्ण कप्पा रिकामा करण्याची गरज नाही. ही सूक्ष्म स्वच्छता तुमच्या शिस्तीत मोठा बदल घडवून आणते. 3. एक आत एक बाहेर नियम, म्हणजे 1 in 1 out पॉलिसी. आपण सतत नवीन वस्तू खरेदी करत असतो, पण जुन्या वस्तू बाहेर काढत नाही. यामुळे घराची साठवणूक क्षमता संपते आणि गुदमरल्यासारखं वाटतं. सारा हार्वे एक सोपा नियम सांगतात की जर तुम्ही बाजारातून एक नवीन शर्ट आणला तर कपाटातील एक जुना शर्ट कोणाला तरी दान करा किंवा काढून टाका. यामुळे तुमच्या घरातील वस्तूंची संख्या मर्यादित राहते आणि तुम्हाला कधीही पसारा झालाय असं वाटत नाही. 4. 5 मिनिटांचा क्लीनअप धडाका. रात्री झोपण्यापूर्वी घराचा असा एक भाग निवडा जो सर्वात जास्त वापरला जातो, जसे की सोफा किंवा डायनिंग टेबल. फक्त 5 मिनिटांचा टायमर लावा आणि त्या वेळेत जितक्या वस्तू त्यांच्या मूळ जागी ठेवता येतील तितक्या ठेवा. 5 मिनिटे संपली की काम थांबवा. हे रोज केल्यामुळे सकाळी उठल्यावर तुम्हाला घर स्वच्छ दिसतं आणि दिवसाची सुरुवात सकारात्मक होते. डिजिटल पर्यावरण, डिजिटल कायझेन. आजच्या काळात आपले घर फक्त भिंतींपुरते मर्यादित नसून आपला मोबाईल आणि लॅपटॉप हे सुद्धा आपले डिजिटल घर आहे. आपल्या फोनमधील हजारो अनावश्यक फोटो, ईमेल्स आणि न लागणारे ॲप्स आपला मानसिक वेळ खातात. कायझेननुसार रोज फक्त एक असा ॲप डिलीट करा जो तुम्ही गेल्या 6 महिन्यात वापरला नाही. रोज फक्त 5 अनावश्यक ईमेल्स अनसबस्क्राईब करा. ही डिजिटल स्वच्छता तुमच्या एकाग्रतेत प्रचंड वाढ करेल. पर्यावरणपूरक कायझेन. पर्यावरणाचे रक्षण करणे ही एक मोठी जबाबदारी वाटते, पण कायझेन ती सोपी करते. लेखक सुचवतात की तुम्ही अचानक प्लॅस्टिक पूर्णपणे बंद करू शकणार नाहीत. याऐवजी तुम्ही उद्यापासून फक्त एक छोटा बदल करा, जसे की घराबाहेर पडताना नेहमी स्वतःची कापडी पिशवी सोबत ठेवा किंवा दात घिसताना नळ चालू ठेवण्याऐवजी तो बंद ठेवण्याची सवय लावा. हे छोटे थेंब पर्यावरणाच्या रक्षणात मोठे तलाव साचवू शकतात. निसर्गाशी नाते म्हणजे कनेक्टिंग विथ नेचर. तुमच्या घरात चैतन्य आणण्यासाठी कायझेन इंडोर प्लांट्स लावण्याचा सल्ला देते. एखादे छोटे रोपटे आणा आणि त्याला रोज फक्त अर्धा पेला पाणी देण्याची जबाबदारी घ्या. जेव्हा तुम्ही एखाद्या सजीवाची वाढ बघता तेव्हा तुमच्यामध्ये संयम निर्माण होतो. हे रोपटे तुमच्या घरातील हवा शुद्ध करतेच, पण तुमच्या मनाला एक प्रकारची शांतीही देते. भाग 7. नातेसंबंध आणि स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोन. नातेसंबंध आणि स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोन या 2 अशा गोष्टी आहेत जिथे आपण अनेकदा सर्व किंवा काहीच नाही, ऑल ऑर नथिंग असा विचार करतो. एकतर आपण नात्यासाठी स्वतःला पूर्णपणे झोकून देतो किंवा स्वतःच्या स्वार्थात अडकतो. सारा हार्वे सांगतात की कायझेन आपल्याला या दोन्हींमध्ये एक सुवर्ण मध्य शोधायला शिकवते. नंबर 1. संवादातील कायझेन. अनेकदा नात्यांमध्ये दुरावा येतो कारण आपण एकमेकांशी बोलणे कमी करतो किंवा फक्त महत्त्वाच्या विषयांवरच बोलतो. 1 मिनिटचे चेक इन. दिवसातून फक्त 1 मिनिट तुमच्या जोडीदाराला, पालकांना किंवा मुलाला विचारा, तुझा दिवस कसा होता? आणि त्या 1 मिनिटात तुमचे पूर्ण लक्ष त्यांच्याकडे असू द्या. तुमचा फोन बाजूला ठेवा. हे छोटेसे अटेन्शन मोठे भांडण टाळू शकते.
सूक्ष्म प्रशंसा, मायक्रो कॉम्प्लिमेंट्स आपण आपल्या माणसांना गृहीत धरतो, म्हणजे टेकन फॉर ग्रांटेड करतो. कायझेननुसार दिवसातून फक्त एका छोट्या गोष्टीसाठी त्यांची स्तुती करा. आज तू चहा छान बनवला आहेस, किंवा तुझा शर्ट तुला खूप शोभतोय. या छोट्या वाक्यांमुळे समोरच्या व्यक्तीच्या मेंदूत डोपामाइन रिलीज होते आणि नात्यात गोडवा निर्माण होतो. नंबर 2, कृतज्ञतेचा प्रयास, द पॉवर ऑफ ग्रॅटिट्यूड. नात्यांमध्ये काय नाही आहे याकडे बघण्यापेक्षा काय आहे याकडे बघणे म्हणजे कायझेन आहे. नंबर 1, दैनंदिन आभार. रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या आयुष्यातील कोणत्याही एका व्यक्तीचे मनातले मनात आभार माना. जर शक्य असेल तर त्यांना एक छोटा थँक्यू मेसेज करा. सारा हार्वे सांगतात की नात्यात कृतज्ञता व्यक्त करणे हे त्या नात्याला खत पाणी घालण्यासारखे आहे. नंबर 3, स्वतःची काळजी. केवळ चैन नाही तर गरज. अनेकांना वाटते की सेल्फ केअर म्हणजे महागड्या स्पामध्ये जाणे किंवा सुट्टीवर जाणे. पण कायझेनुसार स्वतःची काळजी घेणे म्हणजे रोजच्या आयुष्यात स्वतःसाठी लहान जागा निर्माण करणे. 2 मिनिटांची शांतता. कामाच्या गडबडीत किंवा घराच्या कामात स्वतःला विसरू नका. दिवसातून फक्त 2 मिनिटे शांत बसा. काहीही करू नका. हा मायक्रो ब्रेक तुमच्या मेंदूला रिसेट करतो. नकार देण्याची कला, द आर्ट ऑफ सेईंग नो. स्वतःची काळजी घेण्याचा एक भाग म्हणजे स्वतःची ऊर्जा वाचवणे. जर तुम्हाला एखाद्या कार्यक्रमाला जाण्याची इच्छा नसेल तर कायझेन पद्धतीने हळूच नाही म्हणायला शिका. एकाच वेळी सगळ्यांना खुश करण्याचा प्रयत्न थांबवा. नकारात्मक विचारांचे कायझेन. आपण अनेकदा स्वतःवर खूप टीका करतो, म्हणजे सेल्फ क्रिटिसिझम करतो. मला हे जमणार नाही, मी किती मूर्ख आहे. विचार बदलण्याची पद्धत. जेव्हा असा नकारात्मक विचार मनात येईल तेव्हा त्याला लगेच थांबवा आणि एक छोटा सकारात्मक विचार जोडा. मला हे आज जमले नाही, पण मी उद्या एक छोटा प्रयत्न नक्की करीन. स्वतःला अपयशी समजण्यापेक्षा प्रगतीपथावर असलेला विद्यार्थी समजा. नातेसंबंधातील कायझेन, भांडण सोडवण्यासाठी. भांडण झाल्यावर आपण अनेकदा अबोला धरतो. कायझेन सुचवते की इगो बाजूला ठेवून फक्त एक तटस्थ वाक्य बोला, जसं की मला पाणी हवे आहे, तुला हवे आहे का? हे वाक्य भांडण संपवत नाही, पण संवादाचे बंद झालेले दरवाजे थोडेसे उघडते. स्वतःच्या आवडीसाठी कायझेन. तुम्हाला एखादी कला किंवा छंद जोपासायचा असेल पण वेळ मिळत नसेल तर कायझेन वापरा. जर तुम्हाला चित्रकला आवडत असेल तर रोज फक्त एक स्केच किंवा एक ओळ काढा. जर तुम्हाला गाणे शिकायचे असेल तर रोज फक्त एक कडवे ऐका किंवा गा. हे छोटे बदल तुम्हाला स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव करून देतात आणि तुम्हाला अधिक आनंदी बनवतात. नंबर 7, किनसुगी आणि स्वतःचा स्वीकार. सारा हार्वे जपानी किनसुगी कलेचा संदर्भ देतात. यात फुटलेली भांडी सोन्याने सांधली जातात, ज्यामुळे ती अधिक सुंदर दिसतात. कायझेन आपल्याला हेच शिकवते, तुमच्यातील त्रुटी किंवा तुमचे अपयश लपवू नका. त्यातून शिका आणि स्वतःला हळूहळू सांधत राहा. तुम्ही परफेक्ट असण्याची गरज नाही, तुम्ही बदलत राहणे महत्त्वाचे आहे. भाग 8, सवयींचे शास्त्र आणि सातत्य. मित्रांनो, आपण अनेकदा विचार करतो की काही लोकांना शिस्त कशी काय जमते. ते रोज व्यायाम कसा करू शकतात किंवा तासनतास अभ्यास कसा करू शकतात. याचे उत्तर त्यांच्या इच्छाशक्तीत नसून त्यांच्या सवयींच्या शास्त्रात दडलेले आहे. सारा हार्वे सांगतात की कायझेन पद्धत यशस्वी होण्यामागे आपल्या मेंदूची रचना कारणीभूत आहे. 1, मेंदूची रचना आणि सवयींचा मार्ग. आपल्या मेंदूचा एक भाग असतो ज्याला बेसल गँग्लिया म्हणतात. हा भाग सवयी स्टोअर करण्याचं काम करतो. जेव्हा आपण एखादी गोष्ट पहिल्यांदा करतो तेव्हा मेंदूला खूप मेहनत घ्यावी लागते, पण जेव्हा आपण तीच गोष्ट वारंवार करतो तेव्हा मेंदू त्याचा एक ऑटोमॅटिक लूप तयार करतो. कायझेनचा फायदा असा आहे की जेव्हा बदल छोटा असतो तेव्हा मेंदूला तो बदल वाटतच नाही. तो खूप सहजपणे तुमच्या बेसल गँग्लियामध्ये साठवला जातो. 2, हॅबिट लूपचे 3 टप्पे, द 3 स्टेजेस ऑफ हॅबिट लूप. कोणतीही सवय ही 3 टप्प्यांत काम करते. कायझेन वापरून आपण हे टप्पे सुधारू शकतो. पहिला टप्पा म्हणजे संकेत. ही ती गोष्ट आहे जी तुमच्या मेंदूला सवय सुरू करण्याची आठवण करून देते. कायझेन टिप: जर तुम्हाला वाचनाची सवय लावायची असेल तर पुस्तक कपाटात ठेवण्याऐवजी उशीपाशी उघडून ठेवा. हा छोटासा व्हिज्युअल क्यू तुम्हाला आठवण करून देईल. 2, दिनचर्या. ही प्रत्यक्ष कृती आहे. आपण खूप मोठे टार्गेट ठेवतो. कायझेन म्हणते की तुमची रुटीन फक्त 1 ते 2 मिनिटांची ठेवा. मला पूर्ण वर्कआउट करायचा आहे म्हणण्याऐवजी मला फक्त शूज घालायचे आहेत इथपर्यंतच स्वतःला मर्यादित ठेवा. बक्षीस: कृती पूर्ण झाल्यावर मिळणारा आनंद.
जेव्हा तुम्ही तुमचं छोटंसं काम पूर्ण करता तेव्हा स्वतःला शाबास म्हणा किंवा मनापासून आनंद व्यक्त करा. यामुळे मेंदूमध्ये डोपामाइन नावाचे रसायन स्त्रवते, जे तुम्हाला उद्या पुन्हा ते काम करण्याची प्रेरणा देते. 3. प्रतिकारावर मात कशी करायची? जेव्हा आपण काहीतरी नवीन सुरू करतो तेव्हा आपल्या मेंदूतील अमिगडला सक्रिय होतो. हा भाग आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी भीती निर्माण करतो. उद्यापासून मी डाएट करीन म्हटल्यावर अमिगडला ओरडतो, नको, हे खूप कठीण आहे. कायझेन अमिगडलाला झोपून ठेवते. बदल इतका सूक्ष्म असतो की भीती निर्माण करणाऱ्या मेंदूच्या भागाला कळतही नाही की तुम्ही काहीतरी नवीन सुरू केले आहे. 4. 1% प्रगतीची ताकद, द पॉवर ऑफ 1%. सारा हार्वी एका गणिती संकल्पनेचा संदर्भ देतात. जर तुम्ही रोज फक्त 1% प्रगती केली तर वर्षाच्या शेवटी तुम्ही सुरुवातीपेक्षा 37% अधिक चांगले झाले असाल. याला कंपाऊंड इंटरेस्ट म्हणतात. आपल्याला वाटते की लहान बदलाने काय होणार, पण हेच लहान बदल जेव्हा महिनाभर चालतात तेव्हा ते तुमच्या ओळखीचा म्हणजेच आयडेंटिटीचा भाग बनतात. 5. सातत्य विरुद्ध तीव्रता. लोक जिममध्ये एकाच दिवशी 3 तास व्यायाम करतात म्हणजे तीव्रता, आणि पुढचे 8 दिवस जात नाहीत. कायझेन सांगते की तीव्रतेपेक्षा सातत्य जास्त महत्त्वाचे आहे. रोजच्या फक्त 5 मिनिटे चालणे हे आठवड्यातून एकदा 1 तास धावण्यापेक्षा कितीतरी पटीने चांगले आहे. कारण रोजच्या 5 मिनिटांनी तुमच्या मेंदूला मी असा व्यक्ती आहे जो रोज व्यायाम करतो असा संदेश मिळतो. 6. अपयशाचे कायझेन. कधीकधी आपण आपली सवय पाळू शकत नाही. अशावेळी लोक स्वतःवर चिडतात आणि सवय सोडून देतात. सारा हार्वी म्हणतात की इथेही कायझेन वापरा. जर आज तुमची सवय चुकली असेल तर मी पूर्णपणे अपयशी झालो आहे असे न म्हणता उद्या मी फक्त 1 मिनिटासाठी ही सवय पुन्हा सुरू करीन असे स्वतःला सांगा. स्वतःशी कठोर वागण्यापेक्षा दयाळू वागणे हा प्रगतीचा मार्ग आहे. भाग 9. सारांश आणि उजळणी. तर मित्रांनो, आज आपण सारा हार्वी यांच्या कायझेन या पुस्तकातून काय शिकलो? चला एकदा मुख्य मुद्द्यांचा सखोल आढावा घेऊया. 1. भीतीवर मात. मोठे गोल मेंदूला घाबरवतात, छोटे बदल त्याला सुरक्षित वाटतात. 2. आरोग्य. खाण्यातला एक घास कमी करा, 5 मिनिटे आधी झोपा आणि हालचाल वाढवा. 3. काम. 2 मिनिटाचा नियम वापरा आणि कामाचा पसारा टप्प्याटप्प्याने आवरा. 4. पैसा. रोजच्या खर्चाची नोंद ठेवा आणि 72 तासाच्या खरेदीचा नियम पाळा. 5. घर. 1 आत 1 बाहेर या नियमाने घर आणि मन स्वच्छ ठेवा. 6. नातेसंबंध. रोजची एक छोटी प्रशंसा नाते घट्ट करते. 7. स्वतःची काळजी. स्वतःला जसे आहात तसे स्वीकारा आणि श्वासावर लक्ष केंद्रित करा. भाग 10. प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन. तुम्ही हे कसे वापरणार? मित्रांनो, सारा हार्वे यांच्या या पुस्तकाचा सर्वात मोठा उद्देश हा आहे की तुम्ही फक्त वाचक किंवा श्रोते राहू नये, तर तुम्ही कर्ते बनावे. हे ऑडिओबुक म्हणजे केवळ माहितीचा खजिना नाही, तर हा तुमच्या आयुष्याचा मायक्रो ॲक्शन प्लॅन आहे. आपण अनेकदा प्रेरणादायी गोष्टी ऐकतो, आपल्याला थोडा वेळ चांगले वाटते आणि नंतर आपण पुन्हा जुन्याच आयुष्यात परततो. असे होऊ नये म्हणून कायझेन आपल्याला उद्यापासून नाही, अगदी आत्तापासून काही गोष्टी करायला सांगते. चला पाहूया की तुम्ही तुमच्या आयुष्यातील वेगवेगळ्या क्षेत्रात हे कसे लागू करू शकता. 1. आरोग्य आणि फिटनेस. जर तुमचे ध्येय वजन कमी करणे किंवा फिट होणे असेल तर आपण सहसा विचार करतो, उद्यापासून मी 1 तास धावायला जाईन. कायझेन सांगते हा विचारच चुकीचा आहे. फक्त तुमचे व्यायामाचे शूज काढून बाहेर ठेवा. उद्या सकाळी फक्त 5 मिनिटे चालायला जा. जर 5 मिनिटेही जास्त वाटत असतील तर फक्त घराच्या गॅलरीत किंवा अंगणात 1 मिनिट फेरफटका मारा. इथे तुमचा उद्देश वजन कमी करणे नसून व्यायाम करण्याची सवय लावणे हा आहे. जेव्हा तुम्ही सलग 21 दिवस फक्त 5 मिनिटे चालता तेव्हा तुमचा मेंदू स्वतःला एक ॲथलीट म्हणून पाहू लागतो. मग 5 मिनिटांचे 10 मिनिटे कधी होतात हे तुम्हाला कळणारही नाही. 2. आर्थिक प्रगती आणि गुंतवणूक. जर तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य हवे असेल तर मी पुढच्या महिन्यात 5,000 रुपयांची SIP सुरू करेन असे म्हणण्यापेक्षा कायझेन पद्धत वापरा. नेमकं काय करायचं? बाजारातून एक छोटी डायरी किंवा वही विकत आणा. उद्या दिवसभरात तुम्ही जो काही खर्च कराल, अगदी 5 रुपयांचा चहा असो किंवा 10 रुपयांचे रिक्षा भाडे, त्याची नोंद त्या वहीत करा. गुंतवणुकीपूर्वी जाणीव महत्त्वाची आहे. जेव्हा तुम्ही रोजचे खर्च लिहिता तेव्हा तुम्हाला तुमचे अनावश्यक खर्च कळतात. मग तो वाचलेला पैसा वाचवणे आणि गुंतवणे खूप सोपे होते. जपानी काकेइबो पद्धतीची हीच पहिली पायरी आहे. 3. ज्ञान आणि कौशल्य विकास. आपल्याला खूप काही वाचायचे असते, नवीन भाषा शिकायची असते किंवा एखादे कौशल्य आत्मसात करायचे असते, पण वेळ नाही हे आपले नेहमीचे कारण असते. फक्त 1 पॅरेग्राफ वाचा, फक्त 1, किंवा नवीन भाषेतील फक्त 1 नवीन शब्द शिका. याचा फायदा कसा होईल? वाचनाची गोडी लावण्यासाठी पूर्ण पुस्तक समोर ठेवू नका. रोज 1 पॅरेग्राफ वाचल्याने तुमचा मेंदू माहिती घेण्यासाठी तयार होतो. वर्षभरात तुम्ही किमान 3-4 पुस्तके सहज पूर्ण केलेली असतील. 4. उत्पादकता आणि काम.
जर तुमच्या ऑफिसचे काम साठले असेल तर कायझेनचा 1 मिनिटाचा नियम वापरा. उद्या ऑफिसला गेल्यावर सर्वात आधी असे एक काम करा ज्याला फक्त 1 मिनिट लागतो. तो एक ईमेल असू शकतो किंवा टेबलची स्वच्छता. यामुळे तुमच्या मेंदूला विनिंग फीलिंग मिळते. एका छोट्या विजयामुळे मिळणारे समाधान तुम्हाला मोठे प्रोजेक्ट हाती घेण्यास आत्मविश्वास देते. 5. नातेसंबंधातील सुधारणा. नाते सुधारण्यासाठी तुम्हाला मोठे कार्यक्रम करण्याची किंवा महागड्या भेटवस्तू देण्याची गरज नाही. तुमच्या जवळच्या व्यक्तीला उद्या फक्त एक मनापासून दिलेली प्रशंसा करा किंवा त्यांना एक छोटा थँक्यू मेसेज पाठवा. नात्यांमध्ये पडलेली अंतरं ही छोट्या संवादानेच भरून निघतात. रोजचा एक छोटा सकारात्मक संवाद नात्याचा पाया घट्ट करतो. कायझेनचा चमत्कार. कायझेनचा सर्वात मोठा चमत्कार हा आहे की यात अपयशाची शक्यता 0 आहे. कारण 1 मिनिटाचे काम किंवा 1 रुपयाची बचत करणे कोणालाही कठीण वाटत नाही. जेव्हा तुम्ही अशी सूक्ष्म सुरुवात करता तेव्हा तुम्हाला कळतही नाही की तुम्ही कधी मैलांचे अंतर पार केले आहे. लक्षात ठेवा, जर तुम्ही रोज 1% प्रगती केली तर वर्षाच्या शेवटी तुम्ही आजच्यापेक्षा 37 पटीने अधिक सक्षम असाल. हीच चक्रवाढ व्याजाची ताकद आहे. सातत्येच हे यशाचे एकमेव गुपित आहे. त्यामुळे मोठे डोंगर चढण्यापेक्षा रोज एक छोटे पण खंबीर पाऊल उचला. भाग 11. समारोप. तुमची स्वप्ने मोठी असू द्यात, पण तुमची सुरुवात नेहमी लहान ठेवा. तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ आम्हाला दिला त्याबद्दल मी तुमचा अत्यंत आभारी आहे. आणि हो, जर तुम्हाला या पुस्तकाची समरी आवडली असेल आणि तुम्ही हे पुस्तक वाचले नसाल तर हे पुस्तक नक्की वाचा. कायझेन हे पुस्तक तुमच्या आयुष्यात नक्की बदल घडवेल. या पुस्तकाची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंट सेक्शनमध्ये दिली आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही ते घरपोच मागवू शकता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि तुम्ही यातला कोणता पॉईंट तुमच्या आयुष्यात उद्यापासून लागू करणार आहात हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला अधिक चांगले काम करण्याची ऊर्जा देतात. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच प्रकारची ज्ञानवर्धक ऑडिओ बुक्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.